माझ्या मुलीचं लग्न माझी मुलगी ठरवेल किंवा सदानंद आणि मी ठरवू, दादा मामा आहे म्हणून ठरवेल की रेवतीचं लग्न कोणाची व्हायचं. पण भरणे मामा किंवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री नाही सांगू शकत. हो असं करा सुप्रिया सुळे, आता आम्ही आता मुख्यमंत्री आहोत, तुमची मुलगी ह्याच्याशी लग्न करेल. कोणी नाही, आम्ही आमच्या मुली शिकवल्या आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. माझी मुलगी काय खाईल, कुणाशी लग्न करेल, कसं जगेल हे आम्ही कुटुंब म्हणून ठरवणार, नाही तर ती निर्णय प्रक्रियेत असणार. भारतीय जनता पक्षाला मी तो अधिकार दिलेला नाही. रुको जरा, सबर करो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह निश्चित झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे या लग्नासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याचेही बोलले जात आहे. आता या सोयरिकीची चर्चा अजून एका कारणाने सुरू आहे. लखानी कुटुंब हे नागपूरचे असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अगदी जवळचे समजले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याची माहिती काही बातम्यांमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळेच या विवाहाची विशेष चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून पवार आणि लखानी कुटुंबाला एकत्र आणण्यात गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जात आहे.